हो, आज चक्क साडी घातली. त्याचा काय विषय आहे ते पुढे तुम्हाला सांगते. तर होम टूरचा ब्लॉग द्यायचा आहे त्यामुळे माझी थोडीशी धावपळ सुरू होती, जी की घरातलं आवराआवर करायची. कारण जो पसारा एक्स्ट्राचा बाहेर पडलेला, तो मला बेडमध्ये आणि कपाटामध्ये ठेवून टाकायचं होतं. कारण धूळ इतकी उडते ना, त्यामुळे कपडे असो किंवा दुसरं सामान असो खराब व्हायला लागले. आणि रोज पुसून घ्यायला काय मला फक्त तेच काम नाही आहे, झाडून पुसणे. बाकीची पण कामं असतातच आणि रोज नवीन एक काहीतरी कुठं होऊन रोज नवीन काम निघतच असतंय. तर चला असू दे, सगळ्यांचंच असतं. तर मी सगळं घरातलं आवरलं, झाडून पुसून एक घेतलं आणि मला कपडे धुवायचे होते. ते सगळं कामं करून घेतल्यानंतर माझा अवतार इतका बेकार झालेला, म्हणून मी अंघोळ वगैरे केली, केस धुतली. कारण केसामध्ये जर घाण उडली ना, कोंडा इतकं होतं की बास. आणि अचानकच वाटलं की आज साडी नेसावी आणि नेसली पण. आणि जेव्हा माझ्या नवऱ्याने मला बघितलं तेव्हा त्यांची अशी काही फिलिंग होती. तसं तर मला हे शेअर करायचं नव्हतं, पण सगळे लोकं करतात म्हणून हे केलं. तर कोणीही वाईट कमेंट करू नका. आणि मला घेतलं आहे म्हटल्यानंतर सोनूला हा साडी येणारच आणि ती जर वेळ करतच असते. आणि ह्या वेळेस पण तिने केला की तुम्ही जास्त मम्मीचाच लाड करता, माझा करत नाही. तसं तर काही नाही आहे, पण मुलांना वाटतं तसं. असो चला, तिथून मी लागले कामाला आणि हे बघा हे पीठ मळतात. तसं काही नाही आहे, हे व्हिडिओ पुरती शायनिंग आहे. मी बसले होते, मी चुलीला जाळ घालायला गेले तोपर्यंत असं बसलेत की जणू काय सगळं काम त्यांनीच केलं. तर चला, आणि आज ना बाहेरचा बल्ब गेला होता त्यामुळे मला असा अंधारात स्वयंपाक करायला लागला होता. पण काही नाही, जास्त काही बनवायचं नव्हतं. चपाती आणि अंड्याची भुर्जी बनवायची होती आणि भात. पातळ भाजी बनवायची नव्हती, सकाळचं काय होतं ना त्यामुळं. तर चला, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.